कमी वेळेत काहीही काम न करता श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणारे ऑनलाईन गेम्स, ज्यामध्ये डायरेक्ट बँक अकाउंट जोडावे लागते, ज्यामुळे अनेक जण रस्त्यावर आलेले आहेत. हे रिअल मनी गेम्स आपल्याला सर्रास पाहायला मिळतात, ज्याच्यावर सरकारकडून बंदी आणण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून सुरू झालेले रिअल मनी गेम्स हे लोकांच्या आत्महत्येचे कारण बनत आहे. कमी वेळेत काही काम न करता पैसे कमवण्यासाठी लोक अशा ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, ज्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. याचा प्रसार सुद्धा मोठमोठ्या कलाकारांकडून मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच लहान लहान मुलं सुद्धा त्याच्या आहारी गेले आहेत. यामुळेच या ॲप्सवर बंदी आणण्यासाठी मागणी होत होती. त्यामुळेच केंद्र सरकारकडून लोकसभेत ऑनलाईन गेमिंग संबंधित एक विधेयक मंजूर करण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगचं व्यसन आणि आर्थिक फसवणूक यावर आळा बसवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे. हे विधेयक सर्व ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराला बेकायदेशीर घोषित करेल. ऑनलाईन फॅन्टसी गेम्स पासून ते ऑनलाईन जुगार जसे की पोकर, रमी आणि इतर कार्ड गेम्स, त्यासोबतच ऑनलाईन लॉटरी सुद्धा या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर बेकायदेशीर घोषित होतील. यानंतर ऑनलाईन गेमिंग प्रदान करणाऱ्यांना 3 वर्षाचा कारावास किंवा 1 कोटी रुपयाचा दंड अशी शिक्षा होण्याची शक्यता आहे. आणि जो कोणी या रिअल मनी गेमची जाहिरात करेल त्याला 2 वर्षाचा कारावास किंवा 50 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. त्यामध्ये जी बँक आर्थिक व्यवहार करेल त्या बँकेला 3 वर्षाचा कारावास किंवा 1 कोटी रुपयाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. तर केंद्र सरकारने आणलेले हे विधेयक रिअल मनी गेम्सवर बंदी घालण्यात यशस्वी होतील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.